हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. जर तुम्हाला आईंना थांबवायचं नसेल तर नका थांबवू, पण जोपर्यंत आई इथे आहे तोपर्यंत प्लीज तुम्ही घरातच राहा. तू बस, मी बॅग घेऊन येते. तुझे वडील एक खूप इमानदार माणूस होते, पण कल्याणीने त्यांना कधी बेईमानी करायला नाही सांगितली. आज जर आपण दोघे एकत्र आहोत तर ते फक्त आईंमुळे. आई तू कुठेच नको जाऊस. आई तू तू माझ्या सोबत ये, माझ्या घरी. नाही पूजा, मुलीच्या सासरी जाऊन मी तिची मान नाही खाली घालणार. सौभाग्यवती राहा, आनंदी राहा. आई अपूर्व, तू मला आई मान किंवा नको मानूस, पण बाळा माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असतील. सुखी राहा अपूर्व. जमलं तर मला माफ कर. नाहीतर मेल्यानंतर माझ्या आत्म्यावर एक ओझ राहील की मी माझ्या मुलाला दुःख दिली आहेत. चल सुमित्रा. आई आई बस हेच ऐकायचं होतं मला अपूर्व. मला माफ कर आई, मला माफ कर. तुझ्या पाया पडतो, मला माफ कर आई. अपूर्व, आता मी निश्चिंत होऊन जाऊ शकते. तू माझ्या मनावर असलेलं ओझ हलकं केलंस. नाही आई नाही. मी एवढी मोठी चुकी केली का ग की तू मला माफ पण नाही करणार? तू मला पूर्ण आयुष्यभर माफ करत आली आहेस की नाही? आणखीन एकदा तुझ्या या मुलाला माफ कर ग आई. माफ कर, मला माफ कर. प्लीज. नाही अपूर्व,
असं नाहीये. असं नाहीये तर कसं आहे आई, मला सांग ना कसं आहे. आई नको, आई नको ना जाऊ मला सोडून. आई मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग, तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी आई. अजाणतेपणी माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आई. मला मला माझ्या चुकांचं प्रायश्चित्त करायचं आई, प्रायश्चित्त करायचं. तू नको जाऊस ना आई, मी तुला जाऊ ना देणार, कधीच नाही. नाही बाळा, मला जायला हवं. मी वचन देते, मी थोड्या दिवसांनी स्वतःहून येईन. ठीक आहे आई, जर तुला घर सोडून जायचं आहे ना तर मीही तुझ्या सोबतच येणार. मी तुला एकटीला नाही जाऊ देणार आहे. मी तुला एकटं कधीच नाही सोडणार आहे. आई, अपूर्व एकदम बरोबर बोलताय. इतक्या दिवसांनी आपल्या घरी आनंदाचा क्षण आलाय आणि आमच्यापासून तुम्ही तो हिरावून घेताय. आता तुम्ही कुठेही नाही जाणार आई. आता आपण सगळ्यांनी इथे एकत्र राहायचंय. हो कल्याणी, जर तुझी सुख तुझ्या स्वतःच्या घरी आहेत तर तू त्यांना बाहेर का शोधतेस? तुला तुझा मुलगा आणि सुनेबरोबरच राहिलं पाहिजे. हा, आज मला सगळं मिळालं देवा. आता मला काहीच नकोय. कल्याणी, माझ्या ट्रेनची वेळ झालीये, मी निघते. सुखी राहा, नेहमी सुखी राहा. काकू, आज तुम्ही माझ्या डोळ्यावरची झापडं दूर केलात आणि मला नवीन मार्ग दाखवलात. तुमचे हे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, कधीच नाही. बाळा, कल्याणीला नेहमी आनंदात ठेव. मी समजेन की माझं बोलणं सार्थक झालं. कल्याणी, सुकन्या आमच्या कन्या. आई, आकांक्षा, आई, आकांक्षा, आकांक्षा, कशी आहेस बेटा? तुला बघून खूप बरं वाटलंय. कधीची तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले. कशी आहेस तू आई? ठीक आहे बेटा, तू कशी आहेस? मी चांगली आहे आई. मावशी, मावशी, कशी आहेस तू? मी ठीक आहे बेटा, ये बस. ये बेटा. आई, बाबा कुठे दिसत नाहीयेत. ते आत्ताच शाळेत जायला निघाले ग. कधीपासून तुझी वाट बघत होते, पण तितक्यात शाळेतनं बोलावणं आलं
सांगून गेलेत संध्याकाळी लवकर येईन. बेटा घरी सगळे कसे आहेत? विराज कसे आहेत? आई, घरी सगळे चांगले आहेत आणि विराज सुद्धा चांगले आहेत. माझ्या अशा परिस्थितीत चांगली साथ दिली त्यांनी मला. नाहीतर कदाचित मी स्वतःला कधी सावरूच शकले नसते. खूप नशिबान आहेस बेटा, तुला असा नवरा मिळाला. त्याला नेहमी सुखात ठेव. हो मावशी. बरं मावशी, मला एक गोष्ट सांग. आपली गंगा तर खूप बडबड करायची, मग आता बघा कशी गप्प बसलीये. असं वाटतंय की हिचं तोंड कोणीतरी शिवलंय. नाही ग, कुठे शांत बसले, एवढं बोलते तर आहे. अगं आकांक्षा, तू जा, आज जाऊन थोडा आराम कर, मग गप्पा मारा. ठीक आहे, चल आपण आपल्या खोलीत जाऊ. नाही ताई, तू आराम कर, मी नंतर येईन ना. असं नाही हं, मी आराम सुद्धा करेन आणि तुझ्याशी गप्पाही मारेन. चल आता, चल. चल. बघ ताई, आकांक्षा गंगा बरोबर बोलून काही ना काही मार्ग नक्की काढे. देव करो असंच हो. माझ्या गंगाचं आयुष्य सुधारू दे आणि मला काहीच नको. अगं गंगा, उभी काय आहेस? बस ना, बस. गंगा, ही तुझी काय अवस्था करून ठेवलीयस? हसलीस की असं वाटतं की तुझ्या मनात खूप दुःख साठवून ठेवलेलं आहे. बरं गंगा, मला आईने सांगितलं की तुझ्या सासरी तुला त्रास होतोय. ताई, मला आता माझ्या सासरी नाही जायचंय. प्लीज मला घटस्फोट मिळवून दे. घटस्फोट? पण असं काय घडलंय गंगा की तुला घटस्फोट घ्यायची वेळ आलीये? ताई, माझ्या नवऱ्याला फक्त नशा आणि जुगाराची सवय नव्हती, आणि त्यासाठी ते नेहमी माझ्याकडून आणि माझ्या आई वडिलांकडून पैसे मागायचे. आणि त्यानंतर त्यांनी माझ्या बरोबर जे केलं त्याचा मी स्वप्नात देखील विचार करू शकत नव्हते. त्यांनी थोड्याशा पैशांसाठी त्यांनी माझा सौदा आपल्या पार्टनर बरोबर केला. सुकन्या आमच्या कन्या. त्यांनी थोड्याशा पैशांसाठी त्यांनी माझा सौदा आपल्या पार्टनर बरोबर केला. काय? कशी तरी मी माझी अब्रू वाचवून तिकडून पळाले. तिकडून पुन्हा मी माझ्या सासरी आले तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्या सासूला माहित नाही काय सांगितलं. त्यांनी मला चारित्र्यहीन म्हणून घरातून बाहेर काढलं. इतकं सगळं घडून गेलं गंगा, पण काका मावशी आम्हाला काहीच बोलले नाही. ताई, आई बाबा यांना या आशेवर पैसे देत राहिले की एक ना एक दिवस सगळं काही व्यवस्थित होईल.
पण ही सौद्याची गोष्ट खूप आधीची होती. मी स्वतः इतक्या धक्क्यात होती ताई की मला स्वतःलाच काही समजत नव्हतं. जेव्हा मी स्वतःला सावरलं त्यानंतर आम्ही इथे आलो. गंगा, तुझ्या नवऱ्याने तुझ्या बरोबर जे काही केलंय ना त्याची शिक्षा त्याला पोलीस नक्कीच देतील. पण तू बघशील गंगा, देव मात्र त्याला कधीच माफ करणार नाही. मला तर फक्त एवढंच हवंय ताई की माझी गेलेली इब्रत मला पुन्हा मिळू देत. आणि मला त्याच्याशी कायदेशीररित्या वेगळं व्हायचंय. हो गंगा, तुला जसं हवंय अगदी तसंच होईल. पण त्याआधी आपल्याला कोर्टामध्ये तुझी केस फाईल करायला हवी. आणि त्यासाठी तुझं मॅरेज सर्टिफिकेट आणि तुमचा लग्नाचा फोटो पाहिजे. एक काम कर, तुझ्या बाबांना सांगून लवकरात लवकर ह्या दोन्ही गोष्टी कुरिअर करायला सांग. मग आपण पुढे काय करायचं ते ठरवू. ताई, मी या दोन्ही गोष्टी घेऊन आले. माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं की कोर्टात या गोष्टींची गरज लागते, म्हणून मी माझ्यासोबत या गोष्टी घेऊन आले. मी आत्ताच घेऊन येते. ठीक आहे. हाच तुझा नवरा? हो ताई, हेच आहेत शैलेश. शैलेश? हे तर शैलू भाऊजी आहेत. सुकन्या आमच्या कन्या. मी तुला आता कधीच दुःख नाही देणार आहे, कधीच नाही. मला माहितीये माझा मुलगा खूप चांगला आहे, फक्त थोडा राग जास्त आहे त्याला आणि विचार कमी करतो. माझ्या रागामुळेच एवढा मोठा प्रसंग ओढावला होता. एकीकडे मी तृष्णापासून दूर झालो होतो आणि दुसरीकडे मी तुझ्याकडून दूर झालो होतो. तुझा तिरस्कार करू लागलो होतो. अपूर्व, या सगळ्या गोष्टींना जबाबदार फक्त तुम्हीच नाही आहात. खरं तर बिंदियाने तुम्हाला असं काही भडकवलं की तुम्ही काही समजूच नाही शकलात. अरे देवा, बिंदियाने हे तर नसेल सांगितलं ना की मी तिची साथ दिलेली. बिंदिया आता आपल्या आयुष्यातून खूप लांब निघून गेलीये. आता तिच्याबद्दल या घरात काहीही बोलायचं नाहीये. अपूर्व, आता आपण एक नवीन सुरुवात करूया. सगळ्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम असेल आणि विश्वास असेल. पूजा, तुला कसं कळलं की मी आश्रमात चालले? ते मला वहिनीने कॉल केलेला. त्यांनीच सांगितलेलं की मी तुम्हाला येऊन थांबवू. तृष्णा, तू नक्कीच मागच्या जन्मात माझी मुलगीच असशील. नाहीतर कोणती सून आपल्या सासूची इतकी काळजी करेल? काय मी चांगली सून नाहीये का? पूजा, मला नाही वाटत की तू अजूनही आपल्या सासरच्या माणसांना आपलंसं केलंयस. नाहीतर तुझी सासू एकदा तरी फोन करून नक्कीच बोलली असती की कल्याणी ताई,
तुम्ही तुमच्या मुलीला खूप चांगले संस्कार दिलेत. मी तर नेहमी पार्वतीताईंना हे सांगत असते की तुम्ही तुमच्या मुलीला खूप चांगले संस्कार दिलेत. आई, तुम्हाला तृष्णा वहिनींच्या स्तुतीशिवाय इतर काही येतं का? पूजा, या गोष्टीमुळे रागवायची काहीच गरज नाहीये. मी काय बोलते ते समजण्याचा प्रयत्न कर. जेव्हा अपूर्व माझ्यावर रागावला होता तेव्हा कृष्णाने एका सुनेसारखी नाही तर एका मुलीसारखी माझी काळजी घेतली होती, प्रेम दिलं होतं. आज जर मी या घरात आहे तर ते फक्त तृष्णामुळे आहे, नाहीतर या घरातून मी कधीच कायमसाठीची निघून गेली असते. आई, प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत असते. आणि तृष्णा वहिनीनं त्यांना तर स्वतःची स्तुती ऐकण्याची हौसच आहे, म्हणून त्या सगळ्यांसमोर तेच कामं करतात जे त्यांना आवडतं, ज्यामुळे त्यांच्या नजरेत त्या चांगल्या बनतील. पण आई, मी असं नाही करत. मी तेच करते जे मला आवडतं. पूजा, ही गोष्ट चुकीची आहे. असं होऊ शकतं की जे तुला चांगलं वाटतं ते दुसऱ्यांना वाईट वाटत असेल. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.